डोळे बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही असे व्यक्ती आहात का की जो कधीच हार मानत नाही, जो पडला तरी पुन्हा उठतो आणि दुप्पट ताकदीने लढतो, ज्यांच्या डोळ्यामध्ये अजिबात भीती नाही, फक्त आहे आग आणि तीही जिंकण्याची आग? जर हो तर लक्षात ठेवा, तुम्ही गर्दीतले एक नाही आहात, तुम्ही सुरुवात करणारे आहात, कारण तुम्ही मेष राशीचे आहात. आणि आज मी तुम्हाला तुमचं ते रूप दाखवणार आहे, जे रूप तुम्ही आतापर्यंत स्वतःपासून पण लपवलेलं होतं किंवा तुम्हालाच ते रूप अजिबात माहिती नव्हतं. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे मेष राशीचे व्यक्ती नेमके कसे असतात. तर पहिलं तर आपण स्वभाव पाहूयात. तर पहा, मेष राशी फक्त एक राशी नाही आहे, तर ती आहे एक वृत्ती, एक ॲटिट्यूड आहे. मेष राशीचा स्वामी आहे मंगळ म्हणजेच मार्स. त्यामुळे तुम्ही जन्मतःच एक युद्ध करणारे योद्धे आहात. तुम्ही नेहमी पहिलं पाऊल टाकणारे असता, म्हणजे कोणत्याही गोष्टीची किंवा नवीन गोष्टीची सुरुवात नेहमी तुम्हीच करत असता. तुम्हाला वेट हा शब्द अजिबातच आवडत नाही किंवा तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी थांबणं, वाट बघणं अजिबात आवडत नाही. तुम्ही नेहमी ॲक्शनमध्ये विश्वास ठेवत असतात, करण्यामध्ये विश्वास ठेवत असतात, प्रॅक्टिकलमध्ये विश्वास ठेवत असतात, बोलण्यामध्ये नाही. तुमची ना एक खास ओळख आहे आणि ती म्हणजे तुम्ही लीडर आहात बाय बर्थच. तुमचं माइंड फिअरलेस आहे, तुम्हाला कशाचीच भीती नसते आणि विशेष म्हणजे तुम्ही फास्ट डिसिजन मेकर आहात. वेळ लावत नाहीत कोणतीही गोष्ट करण्यासाठी किंवा एखादं डिसिजन घेण्यासाठी. आणि सगळ्यात प्रभावी तुमचं व्यक्तिमत्व आहे आणि ते म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं. तुमच्या मनात काहीही नसतं, जे मनात आहे ते तुम्ही बोलून मोकळे होता. मग समोरच्यांचा विचार अजिबात करत नाही. तुम्ही पॉझिटिव्ह बोलत आहात की निगेटिव्ह बोलत आहात, समोरच्याला ते लागतं का त्यांची तुम्ही प्रशंसा करता, हे तुम्हाला मॅटरच करत नसतं. तुम्ही फक्त जे वाटतं ते लगेचच तुम्ही बोलून टाकता. असंही घडतं का? मला एक सांगा, तुमच्या आसपास आत्तापर्यंत तुम्ही असे व्यक्ती पाहिले आहेत का? पाहिले असतील तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा की येस, मेष राशीवाले शक्यतो असेच असतात, कारण आम्ही पण ते अनुभवलेलं आहे. नक्कीच तुम्ही माझ्यासोबत कमेंट किंवा तुमच्यासोबत जे झालेलं आहे ते तुम्ही मला शेअर करू शकता. राग हा तुमचा बिगेस्ट एनिमी आहे, कारण तुम्ही सतत क्रोधामध्ये येण्याची वाटच बघत असतात, कारण तुमचा स्वामी आहे मंगळ. लाल सतत एक आग असते तुमच्यामध्ये, सतत एक लढण्याची वृत्ती. म्हणजे कोणी म्हटलं की आज आपण इथे लढाईला जाणार आहोत की लगे तुम्ही तयार असतात. तुमची तलवार अशी हात लावूनच असतात तुम्ही की कधी मी मेहनतील तलवार काढेन आणि कधी लढायला जाईन. असं तुमचं एक ॲटिट्यूड असतं किंवा अशी एक तुमची पर्सनॅलिटी आहे. तुम्ही कधीकधी अतिउतावळेपणाने वागता आणि त्यामुळे तुमच्या हातातली संधी कधीकधी निसटून जाते. मग चांगल्या संधी पण तुम्ही फक्त या गोष्टीमुळे गमावता. इगो पण तुमचं खूप वेळा नुकसानच करतं, तुम्हाला ते मदत करत नाही. मान्य आहे तुमच्यामध्ये एक इगो आहे, एक ॲटिट्यूड आहे, परंतु ते काही मर्यादेपर्यंतच आहे. जेव्हा त्याचा स्फोट होतो किंवा एखाद्या ठिकाणी जिथे गरज नसताना तुम्ही ते यूज करता, मग तिथं तुम्हाला नुकसान सहन करावे लागते. एक सत्य आहे मेष राशींच्या व्यक्तीबद्दल आणि ते म्हणजे मेष राशीचे व्यक्ती हे फक्त आणि फक्त जिंकण्यासाठीच जन्माला आलेले असतात. त्यांच्यामध्ये हार हा शब्दच नसतो किंवा त्यांच्या डिक्शनरीमध्ये हार हा शब्द तुम्हाला कुठे दिसतच नाही. इम्पॉसिबल हा शब्द पण तुम्हाला कुठेच आढळणार नाही. अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे असतात आणि ते म्हणजे फक्त मेष राशीचे व्यक्ती. परंतु जेव्हा ते स्वतःवरच विजय मिळवतात ना, तेव्हाच ते महान बनतात. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता मेष राशीचे व्यक्ती हे प्रेमात आणि नात्यांमध्ये कसं निभावून येतात हे पाहूयात आपण. मेष राशीचं प्रेम म्हणजे आग आणि वेड आहे. जेव्हा कधी तुम्ही प्रेमात पडता ना, तेव्हा पूर्णपणे पडता, कारण तुमच्यासाठी लॉयल्टी खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला फेक लोक अजिबात आवडत नाही, खोटं बोलणारे व्यक्ती अजिबात आवडत नाही.
तुमचं त्यांच्याशी कधीच पटत नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला कंट्रोल पण आवडत नाही. तुम्ही कोणावर कंट्रोल करत पण नाहीत आणि तुम्हाला कोणी कंट्रोल केलेलं हे पण तुम्हाला जमत नाही. तुमच्या पार्टनरने जर तुम्हाला स्पेस नाही दिली तर भांडणं 100% होतात ना. असं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्हाला अजून गोष्ट एक माहिती आहे का की मेष राशीचे जे कोणी व्यक्ती आहेत ना ते वरून खूप रफ दिसतात, खूप स्ट्रिक्ट दिसतात, परंतु ते आतून ना खूप सेन्सिटिव्ह असतात. तुम्ही पण हे अनुभवलं आहे का? आता जर तुम्ही लग्नासाठी विचार करत आहात मेष राशीचे व्यक्ती, तर तुम्हाला मी काही राशी सांगते की त्यांच्यासोबत जर लग्न करणार असाल तर थोडासा विचार करून करू शकतात. काही राशी आहेत की ज्यांच्यासोबत तुमचं खूप पटतं आणि काही राशी अशा पण आहेत की त्यांच्यासोबत तुमचं अजिबात पटत नाही. तर काही ह्या शत्रू राशी आहेत. तर पहिल्यांदा मी तुम्हाला शत्रू राशी सांगते, ज्याच्यातली पहिली रास आहे कर्क रास. कर्क रास ही खूप सेन्सिटिव्ह असते, भावनिक असते आणि तुम्ही ॲग्रेसिव्ह असतात. मग तुमचं आणि कर्केचं कधीच जमणार नाही. विवाहासाठी विचार करत असाल तर अजून एकदा विचार करा. दुसरी रास आहे मकर रास. मकर रास ही स्लो असते आणि मेष रास ही फास्ट असते. मग तुमचं त्यामुळं जमणार नाही. उलट तुमच्या नात्यामध्ये फ्रस्ट्रेशन येईल, ताण येईल किंवा भांडणं होतील. जर तुम्ही व्यवसायासाठी पण विचार करत असाल, पार्टनर निवडण्यासाठी, तर इथे पण विचार करा. आता तिसरी जी रास आहे ती आहे तुला रास. तर तुला रास ही बॅलन्स करत असते आणि मेष ही ॲग्रेसिव्ह आहे. मग इथे पण तुमचं जमणार नाही किंवा जमणं हे खूप अशक्य आहे. तुमच्या नात्यामध्ये सतत टेन्शन राहील. आता वरील जे काही मी राशी सांगितल्यात ते इनडायरेक्ट राशी आहे, म्हणजे इनडायरेक्ट त्यांचे स्वभाव आहेत आणि तुम्ही डायरेक्ट आहात, जे मनात ते वाणीत असे तुम्ही आहात. मग त्यामुळे तुमचं आणि ह्यांचं जमणं थोडंसं कठीण आहे. हां, पुन्हा जर कॉम्प्रोमाइज करून जर तुम्ही करणार असाल तर काय हरकत नाही आहे. पण शक्यतो विवाहासाठी विचार करत असाल तर एकदा विचार करा आणि जर पार्टनरशिपमध्ये कोणता व्यवसाय करणार असाल तर तिथे पण विचार करा. इव्हन अजून कोणते तुमचे फ्रेंड्स असतील किंवा कोणते महत्त्वाचे व्यवहार तुम्ही करणार असाल तर इथं पण तुम्ही 2दा-3दा विचार केलेलं खूप बरं पडणार आहे. आता तुमच्या मित्र राशी कोणत्या आहेत? तर विवाहासाठी नक्कीच ह्या राशींसोबत तुम्ही विचार करू शकतात, कारण 100% तुमचं जुळणार आहे. त्यातली पहिली रास आहे सिंह रास. कारण सिंह रास पण पॉवर असलेली आहे, मेष रास पण पॉवर असलेली आहे. सो दोघांकडेही पॉवर आहे, नक्कीच जमणार आहे. दुसरी आहे धनुरास. धनुराशीला ॲडव्हेंचर आवडतं, तुम्हालाही आवडतं. सो तुम्ही ॲडव्हेंचर कपल म्हणून पण तुमचं जमू शकतं. तिसरी आहे मिथुन रास. मिथुन रास ही फन निर्माण करते आणि मेष रास ही एनर्जी निर्माण करते. सो तुमचं नक्कीच जमू शकतं. हे जे व्यक्ती आहेत किंवा या राशीचे व्यक्ती आहेत ते तुम्हाला कधीही जज करत नाहीत आणि ते तुमच्या वेगाला योग्य आहेत. त्याच्यामुळे तुमचं नक्कीच त्यांच्यासोबत जुळू शकतं. मेष राशीसाठी काही शुभ घटक मी सांगणार आहे, जसे की शुभ रंग आहे लाल आणि केशरी. तुमच्यासाठी शुभ वार आहे मंगळवार. शुभ दिशा आहे पूर्व दिशा. शुभ अंक आहे 1 आणि 9. आणि जर तुम्ही रत्न धारण करणार असाल तर तुमच्यासाठी मुंगा हे रत्न योग्य राहील मेष राशीसाठी. आता तुम्ही करिअर कुठे करावं किंवा तुमच्यासाठी उपयुक्त करिअर कोणतं आहे हे मी सांगते, व्यवस्थित ऐका. आता पहा, मेष राशी म्हणजे ॲक्शन प्लस रिस्क आणि प्लस लीडरशिप हे 3 महत्त्वाचे गुण तुमच्यामध्ये भरभरून बाहेर पडत असतात. हे 3 फॅक्टर तुमच्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि यामुळेच तुमच्यासाठी काही महत्त्वाचे क्षेत्र आहेत, ते म्हणजे आर्मी असेल, पोलीस असेल, डिफेन्स असेल किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस करू शकता, परंतु तुम्ही स्वतःच मालक असायला पाहिजे. कारण तुम्हाला विशेष करून कोणाच्या अंडर काम करणं कधीच आवडत नाही. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. स्पोर्टमध्ये पण तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळू शकतं किंवा फिटनेसमध्ये जर तुम्ही काही करणार असाल, जिम वगैरे, तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला नक्कीच चांगलं यश मिळेल. इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला खूप यश मिळणार आहे. पॉलिटिक्स असेल किंवा लीडरशिप असेल किंवा कोणत्याही कंपनीमध्ये CEO असेल किंवा वरचं कोणतंही पोस्ट असेल की जे मार्गदर्शन करत असतं किंवा नेतृत्व ज्याच्या हातामध्ये असतं, ते कोणतीही पोस्ट तुम्हाला नक्कीच जमेल. आता एक गोष्ट म्हणजे तुम्ही नक्की जॉब करू शकता, परंतु तुमचं मन जे आहे ते नेहमी बॉस बनण्याचं असतं. तुम्हाला बॉस
बनणं किंवा मालक बनणं आवडत असतं. त्याच्यामुळे तुम्ही कम्फर्टेबल नसतात किंवा तुम्ही खुश नसतात एखाद्या ठिकाणी जॉब करून किंवा एखाद्याच्या अंडरमध्ये जॉब करून. सो इथे तुम्ही खूप विचार करू शकतात. छोटं का असणं, स्वतःचं असणं हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. आता मेष राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत एक काळजी घ्यायची, ती म्हणजे तुम्हाला सतत डोक्याचे त्रास असतात, जसं की मायग्रेन असेल, सतत डोकं दुखणं असेल वेगवेगळ्या रीतीने. सो इथे तुम्हाला काळजी घ्यायची आहे. BP तुमचा कधी पण हाय होऊ शकतो किंवा तुम्ही कोणत्याही गोष्टीचं स्ट्रेस जास्त घेता, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यामुळे तुमचं आरोग्य जास्त बिघडू शकतं. कधी अतिघाई केल्यामुळे एखादा छोटा मोठा अपघात पण होऊ शकतो. तर इथं पण तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. आता याच्यासाठी तुम्हाला थोडंसं मेडिटेशन करावं लागणार आहे, एक्सरसाइज करावी लागणार आहे आणि तुमच्या क्रोधावर नियंत्रण करण्यासाठी जे काही उपाय तुम्हाला करावे लागतील ते तुम्ही करू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या जीवनामध्ये तुमचा सगळ्यात मोठा शत्रू फक्त आणि फक्त तुमचा राग आहे, तुमचं क्रोध आहे. त्याच्यावर जर तुम्ही नियंत्रण ठेवलात ना, तर हे विश्वही तुमच्यासाठी कमी पडणार आहे. ही गोष्ट ध्यानी ठेवा. तुमच्यामध्ये काही हिडन पॉवर्स आहेत, त्या म्हणजे तुम्ही ना नेहमी लोकांना इन्स्पायर करत असता, कारण तुम्ही स्वतः इन्स्पायरिंग आहात. तुम्ही नेहमी इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करत असतात. तुम्ही कधीच हार मानत नाहीत. अगदी शेवटपर्यंत तुम्ही लढत असता. तुमच्यामध्ये एक वेगळीच प्रकारची फायर आहे, परंतु जर तुम्ही ती फायर कंट्रोल केलीत तरच ती सक्सेस बनते. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर तुम्ही काही साधेसुधे नाही आहात, तर तुम्ही एक फायटर आहात, एक योद्धे आहात. तुम्हाला जर मी दिलेली ही माहिती आवडली असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि हां, मला सांगा की तुमच्यातली सगळ्यात जास्त कोणती गोष्ट किंवा कोणता गुण तुम्हाला आवडला, जो मी आज तुम्हाला सांगितलेला आहे ते कमेंटमध्ये जरूर मला शेअर करा. आणि हा व्हिडिओ नक्की त्या व्यक्तीला पाठवा जो कोणी तुमचा मित्र असेल, नातेवाईक मंडळी असतील, मित्रमैत्रिणी असतील, ओळखीचे कोणी असतील जे मेष राशीचे आहेत, ज्यांच्यासोबत हे गुण अगदी मॅच होतात. म्हणजे त्यांनाही या माहितीचा खूप फायदा होणार आहे. तुम्हाला जर स्वतःला काही विचारायचं असेल, तुम्हाला स्वतःला जर काही प्रश्न विचारायचे असतील स्वतःच्या कुंडलीबद्दल, स्वतःच्या राशीबद्दल, तर नक्कीच तुम्ही मला खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव.